Cancer Healer Center, a new beginning. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय आक्रमक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं, अधिकाऱ्यांवर देखील चिल्लर फेकली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल, धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती, जे रुग्णालयाचे अधीक्षक, विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव तसंच मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार। दीनानाथ रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली, ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, चौकशी समितीच्या अहवालातून समोर, जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेमध्ये जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असाही रुग्णालयाचा दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो, जमीन विकून पैसे देण्याचीही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही ऍडमिट करूनच घेणार नाही, असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं। भिसे कुटुंबाने चौकशी समितीचे आरोप फेटाळले। गर्भवती महिलेला पैशांसाठी उपचाराला नकार दिल्यामुळे राज्यभरातून संताप, भाजपच्या महिला आघाडीकडून डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या कुटुंबियांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टर घैसास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये देखील कार्यरत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिलेत, धर्मादाय आयुक्त रुग्णालयामध्ये आरोग्य दूत नेमणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू। मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाला कर्नाटक रक्षक वेदिकेचा पाठिंबा, संदीप देशपांडे यांनी मानले आभार। मनसेकडून बँका आणि सरकारी कार्यालयांमध्ये मराठी सक्तीसाठी निवेदन। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर, वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध, कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्काचं संरक्षण होईल। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया। वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात देशभरात निदर्शनं, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिम समुदाय रस्त्यावर, तर कोलकाता, अहमदाबादमध्ये फलक जाळले। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला, विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य, हवेच्या गुणवत्तेमध्ये कमालीची घट। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी, नागरिकांची धावपळ, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना, रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम, काही भागात वीज पुरवठा खंडित। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका, हिंगोलीमध्ये पपईच्या पिकाचं नुकसान, तर भंडाऱ्यामध्ये वीज पडून 2घांचा मृत्यू। Cancer Healer Center, a new beginning.